नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। तर अपात्र महिलांचा आकडा या ठिकाणी वाढण्यात आलेला असून जवळपास 92 लाख महिला आता या ठिकाणी अपात्र झालेले आहे। फक्त 1,61,00,000 महिला या ठिकाणी पात्र झालेले असून त्यांची योजना या ठिकाणी आता पुढे राहणार आहे आणि 92 लाख महिलांची योजना या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तर ही 92 लाख महिला कोणती आहे, कोणत्या महिलेला आता पुढे हप्ते येणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै हप्त्याची वाट महिला पाहत आहे, पण अजूनपर्यंत कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे। याचं कारण असं की समोर रक्षाबंधन असल्यामुळे तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त या ठिकाणी आता दिसून येत आहे। म्हणून तुमचा जुलैचा हप्ता जो आहे 1500 रोखून ठेवण्यात आलेला असून तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे असे दोन्ही हप्ते एकत्रित दिल्या जाणार आहेत। आणि याची जी वितरण आहे हे सोमवार ते शुक्रवार या दरम्यान केव्हा पण होऊ शकते। बघा, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता या ठिकाणी कोणत्या महिलाला मिळणार नाही आहे। तर अपात्रतेची कारणे आणि एकूण लाभार्थी संख्या म्हणजे किती लाभार्थी या ठिकाणी कोणत्या कारणाने अपात्र केलेले आहे। तर सर्वात मोठं कारण आहे KYC पूर्ण न केले। तर जवळपास 62 लाख महिला अशा आहे की त्यांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही आहे। ठीक आहे। नंबर 2चं कारण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त अशा महिला जवळपास 16 लाख आहे। 16 लाख महिलांचं जे वार्षिक उत्पन्न आहे हे 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे कौटुंबिका तुमच्या नवऱ्याचं सर्वांचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी आलेलं आहे। नंतर आहे KYC शासकीय कर्मचारी 4,42,000 संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेले 3,60,000 महिला एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी म्हणजे हे 2.5 लाख महिला एकाच कुटुंबात 2पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या 2.5 लाख आहे। त्यामुळे पण त्यांची योजना या ठिकाणी बंद झालेली आहे। तर 65 वर्ष अधिक झालेल्या महिला हे 1,80,000 म्हणजे 1,80,000 महिला अशा आहेत की ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालं होतं, म्हणून त्यांची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे। जिल्हा पातळीवरील पडताळणीत वगळलेल्या महिला हे नवीन कारण आहे। काही कारणास्तव तुम्हाला या ठिकाणी वगळलेल्या जिल्हा पातळीवर हे आहे 1,70,000 महिला आणि शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले तर हे आहे 8,000 महिला। ठीक आहे, म्हणजे 8,000 महिला अशा आहेत की ते शासकीय सेवेत होते। तर या कारणामुळे जवळपास 92 लाख महिला या अपात्र केलेल्या आहे। आणि तुम्ही जर या 8 कारणामध्ये बसत असाल तर तुमची योजना या ठिकाणी आता 100% बंद झालेली आहे। तुम्हाला यापुढे हप्ते येणार नाही आहे। आता तुमचा एकच उपाय असणार आहे, जोपर्यंत नवीन KYC सुरू होणार नाही तोपर्यंत तुमची योजना या ठिकाणी आता बंदच राहणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, कारण 62 लाख महिला अशा आहेत की ज्यांनी KYC केली नाही पण त्या पात्र आहे, त्या नियमावटीमध्ये बसतात। आता यांची योजना आता पुन्हा KYC प्रक्रिया सुरू होईल तेव्हाच त्यांची योजना आता पुन्हा सुरू केल्या जाणार आहे। महिलांनो, आपण या ठिकाणी 8 नवीन नियम पाहिलेले आहे। या नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुमची योजना या ठिकाणी 100% आता पूर्णपणे बंद झालेली आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला यापुढे कुठल्याही प्रकारचे हप्ते येणार नाही आहे जोपर्यंत KYC प्रक्रिया सुरू होणार नाही। मला जुलै आणि ऑगस्ट हप्त्याची वाट पाहत आहे त्यांनी सोमवार ते शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। रक्षाबंधनाच्या अगोदर हे हप्ते वितरण 100% होणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।